अंबा भगवती माता की जय. आजचा रंग हा पिवळा. पिवळा रंग हा सर्व रंगांमध्ये तेजस्वी आणि आनंदी रंग आहे. तो सूर्यप्रकाशाचे प्रतीक आहे. या रंगात उत्साह, प्रोत्साहन आणि समृद्धी वाढवण्याचे सामर्थ्य असते. पिवळ्या रंगाच्या प्रभावाने आपल्याला नवीन कल्पना सुचतात, विचारशक्तीत बदल होतो आणि रंगभावना व्यक्त करण्यासाठी म्हणून हा पिवळा रंग हा आपल्याला प्रवृत्त करत असतो. बघा, अनेक दिवस ढगाळ वातावरण असले तर पिवळे पिवळे ऊन बघितल्यावर आपल्याला फार आनंद होतो की नाही. पितळी भांडी स्वच्छ घासली की लखलखतात, ते आपल्याला आवडतं. चमकणारं सगळंच आपल्याला आवडतं. अहो, सुवर्णसुद्धा पिवळंच असतं. म्हणून एखादी चांगली गोष्ट घडली की सोन्याहून पिवळं असं आपण म्हणतो. बहुऔषधी आणि अमूल्य अशी हळद ही पण पिवळीच असते. रघुनाथ मालशेकर यांनी ह्या हळदीचं पेटंट आपल्या भारत मातेसाठी मिळवलेलं आहे. ही हळद इतकी जंतुनाशक आहे. आपल्या पूर्व ऋषींनी वधूवरांना आपण हळद लावतो. हल्ली हा हळदीचा कार्यक्रम झाला आहे, पण त्याच्या मागचं शास्त्रीय कारण काय आहे तर हळद ही जंतुनाशक आहे आणि वधूवरांच्या आजूबाजूस अनेक माणसं असतात, त्यांचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना हळद लावली जाते. इतका शास्त्रीय दृष्टिकोन आपल्या ऋषीमुनींचा होता. प्रत्येक या रंगाची छटा आपल्याला आवडते. मग हळदी पिवळा असू देत, सोनेरी पिवळा असू देत, तांबूस पिवळा असू देत, लिंबू पिवळा असू दे, फिक्का पिवळा असू दे, सगळेच पिवळे रंग हे मोहक दिसतात. म्हणून एक गीत सुद्धा आहे. पिवळी पिवळी हळद लागली, हिरवा भरला हिरवा चुडा, वधूला जरी झालीस तू ग सांगे हो चौघडा. अशी अनेक गीतं किंवा आपल्याला पिवळा चाफा हा सुद्धा मनमोहक असतो. आपल्याला त्याचा सुगंध आवडतो, त्याचं रूप आवडतं. असा हा पिवळा रंग आपल्या जीवनामध्ये सुद्धा उत्साहवर्धकपणा येऊन देऊ देत, अशीच मी भगवतीला प्रार्थना करते. भगवती माता की जय.